जयंत पाटील यांनी काही पुरावे सादर केलेत। कामठीतल्या 0 क्रमांकाच्या घराचा पत्ता देण्यात आलाय आणि या पत्त्यावर 400 मतदारांचं नाव आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटले। बोगस मतदार याद्या तर दुसरीकडे आज अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जीमधली अनेक गावच मतदार याद्यांमधून गायब झालेली आहेत। 1-2 मतदार नाही तर अख्खी गावाच्या गावं गायब झालेली आहेत असं तिथल्या माजी सभापतींचं म्हणणं आहे। त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा केलेली आहे। तर दुसरीकडे आम्ही पत्रव्यवहार केला, जाब विचारला तर आयोगाकडून उत्तरं दिली जात नाहीत असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनीही केला आहे। निवडणूक आयोगाच्या बैठकीत राज ठाकरे प्रचंड आक्रमक झाले होते। सत्तेतल्या 3 पक्षांसाठीच तुम्ही काम करत नाही असं यावेळेला राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला। मतदार नोंदणी का बंद केली असा सवालही यावेळेला राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये राज ठाकरे कडाडले, संतापले होते ते। तर अंतेश्वर गंगाराम शिंदे उदगीरचा मतदार आहे, मात्र त्याचा ठावठिकाणाच नाही असं जयंत पाटील यांनी पुरावा दिलाय। तर EPIC क्रमांक वेगवेगळा असायला हवा, मात्र तसं होत नाहीये। बऱ्याच मतदारांना एकच क्रमांक दिला जातोय, म्हणजेच बोगस यादी आहे। आम्ही अर्ज केला, जाब विचारला तर आयोग उत्तर देत नाही असाही जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केलाय। कामठी विधानसभा घर क्रमांक 0 अशा पत्त्यावर 400 मतदार आहेत असंही जयंत पाटील यांनी पुराव्यानिशी दाखवून दिलं। तर नालासोपाऱ्यामध्ये सुषमा यादव अशी खोटी मतदार आहे। ज्यावेळेला त्या पत्त्यावर जाऊन शहानिशा केली त्यावेळेला तिथे अशा नावाची कुठलीही व्यक्ती नाही हे स्पष्ट झाल्याचं जयंत पाटील यांनी पुरावा दिलेला आहे। मतदार यादीत घोळ असेल तर मग सुप्रीम कोर्टाला सांगा, आयोगानं निवडणुकीला तयार नाही असं सांगावं। मतदार यादीत घोळ असेल तर मग सुप्रीम कोर्टाला सांगा, आयोगानं निवडणुकीला तयार नाही असंही सांगावं। इतक्या मोठ्या प्रमाणात जर मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर मग निवडणूक पारदर्शक पद्धतीनं होणार नाही। त्यामुळे मतदार याद्यांमध्ये घोळ आहे याबद्दलची माहिती आयोगानं सुप्रीम कोर्टाला द्यावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।